सरिता हा को माधव गेलो हा तो अजून इलो कसो नाय? एवढ्यात येऊ होते ना? होय तर सरिता म्हणजे तुझा बाय चुकलाच हं? नाही मका माहित हा तुझा सगळा बोललीस ना त्या घराच्या भल्यासाठीच पण कायो झाला ना तरी तो तुझो थोरलो दीर असा अगं बोलताना पुढचं मागचं विचार करू कस व्हायो 4 दिवसासाठी येलो रवतलो आणि जातलो पण आता ह्या कायमचा मनात रवतला ना तुझ्या पण नि त्याच्या पण घरात वितुष्ट नको गो. आई माझं चुकलाच रागाच्या भरात मी काय ना काय बोलून गेलोय पण आता भाऊजी परत इले ना की पाय धरीन त्यांचे माफी मागीन पण खरं सांगायचं तर माझ्या मनात तसं कायच नव्हता. अगो पण योग व्हायो ना लवकर कधी सो गेलो हा अहो अहो ऐकलास? अगो आता दत्तक किती बोलवतोस? हाय इतका वेळ इले नाहीत ना भाऊजी बघूक नको. अहो काय काय झालं? अहो तुम्ही हायस ना इलास काय करी होतास? अगं ते गोणीव ठेवत होते. बरा मी काय म्हणतोय माधव भाऊजी अजून येऊक नाही जरा जाऊन बघा ना. अहो असे काय बघतास? माझं चुकलं मी काय बाय बोलले पण तुमचा तर भाव असा ना तुम्ही विचारूक नको खय जातास म्हणून. एवढं वेळ झालो तरी भाऊजी येऊक नाही तुमका कसलीच काळजी नाही जावा आधी बघून येवा बघूया. आता आत खय जातास दरवाजा व्हायचा ना. असंच जाऊ काय शर्ट घालते. जा तू दुपारच ठेव जा. देवा माधवाक लवकर घराकडे घेऊन ये रे बाबा. माधव भाऊ माधव भाऊ माधव भाऊ काय करतास? माधव भाऊ माधव भाऊ उठा. माधव भाऊ माधव भाऊ काय करतास? झोप इली हा चला घराकडे झोपा ऐसर नको. माधव भाऊ चला माधव भाऊ घराकडे चला. माधव भाऊ उठा ऐसर जनावर असत जनावर चावतील. माधव भाऊ माधव भाऊ पचवतास ना माका पचवतास ना. हा उघडा डोळे उघडा. आहे इले ना अजून बघितलास असा करतात हे तुमच्या समोर सांगितलंय ना आता लवकर येवा म्हणून अजून येऊक नाही. बघ काय झाला बघ तू. आई आता काय होणार हा शर्ट घालूक गेले असत ना. काय हो पावडर आणि तेल लावून भाऊजींका शोधूक जाणार आहात काय? येतील ना भाऊजी. भाऊजी तसे लय चांगले असत मोठ्या मनाचे असत माका माफ करतील माका समजून घेतील माझी काळजी त्यांना नक्की कळत.
काय हो इतका वेळ खय होतास? अगो शर्ट काय ठेवला असता सापडत नव्हता. याकच शर्ट असा तुमका? पण परत धूक लागणार. माका सांगा, ह्यो विचार करूची ही वेळ असा काय? भावाची काळजी हा की नाही तुमका? आता बघतास काय? जातोय. अहो जातास काय? आता तूच म्हणालस ना माधवाक बघून यावा. अहो नुसतेच काय जातास? बॅटरी घेऊन जावा ना. घे बॅटरी घे. आणि माधव भाऊजींका शोधून झाला ना की सरळ घरात येवा, नाही तर माधव भाऊजी घरात येतील आणि तुम्ही राहशाल बाहेर फिरत. आहे मी जाऊन येते. जा. आहे तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते तुमका. भाऊ हे पांडू, दत्त भाऊ हे पांडू, काय करतात सर? दत्त भाऊ ऐसर येवा ऐसर येवा माधव भाऊ झोपले असत. हे माधवा, हे बघा झोपले असत. चला माधव भाऊ घराकडे. हे माधवा, माधवा, हे माधवा, माधवा, अरे डोळे उघड माधवा, माधवा, हे माधवा, अरे माधव भाऊ, माधव भाऊ उठा. सर कसं येलो? माधव भाऊ माधव बाहेर गेलो हा, तर परत येऊक नाही. त्याच्याकडसून काय अपराध झालो असतात तर पायाखाली घालून घे आणि ते का घराची वाट दाखव रे बाबा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. माधव भाऊ उठा. माधव भाऊ अरे देवा, अरे जनावर चावले ना. जनावर असा. ए माधवा, माधवा, ए जनावर कसा. अरे ए माझा डोळे उघड रे माधवा. ओम नमः शिवाय. हे बाय काय झालं? सगळं चांगलं होऊ दे रे बाबा. माधवा, काय झाला? हा झोपत आहे का? माधवा, दत्ता, दत्ता रे काय झालंय का? दत्ता हो तू का असो काय सर गावलो? वाड्याबाहेर पडलो होतो, जनावर चावला. हे बाय माझे. आहे विष पसरू नाही म्हणून बांधून ठेवले, पण तरी काहीतरी उपाय करू खोयो. डोळे उघड रे बाबा, डोळे उघड माधवा. बघितलास ना काय झालं आता? सकाळी मेलेला जनावर घरात सापडला आणि आता माधव भाऊजींका जनावर चावला. अहो कळता ना तुमका काय झालं आता? डोळे उघड रे बाबा, डोळे उघड माधवा. हे मी काय बोललंय ना तर राग येता तुमका, पण परिणाम दिसतात ना. सरिता, भय ह्यो सकाळचोच परिणाम असा. के बाय माझे.
रघु काकांनी चांगला उपाय सुचवला नाही असतो, पण माधव भाऊजींनी नकार दिला नाही. काय झाला, त्यांच्यावरच शेकला ना. अहो, किती शिकली सवरलेली माणसं असली ना तरी हैसरचा काय होता ना ना खैसल्याच पुस्तकात लिहिलेला नसता. हा सगळं आपण भोगलेला, अनुभवलेला हा. गो सरिता, असा काय करतस? कावळो बसाक आणि फांदी मोडा की एक गाठ पडली असतली. ता काय नाही, ह्या सगळं थांबू खवा. ह्याच्यावर काहीतरी उपाय शोधू खो. अहो, तुम्ही जावा रघु काकांकडे. आहे रघु काका परत जा रे बाबा जा. माझ्या माधवा काय होत काम नाही रे. काय होत काम नाही. अहो, हे शर्ट घेवा. आधी रघु काकांकडे जावा, त्यांचे पाय धरा, पण त्यांना घेऊन येवा. जा रे बाबा जा. माधवा, माधवा, डोळे उघड रे बाबा, डोळे उघड. नेने तुका सांगतय ह्या माधवाक म्हाका असो धडो शिकवचा असा जो खायच्या बुकात नसतलो, त्याचं सगळं शिक्षण बाहेर काढूचा असा. किती हुशार असन देतो तो वर बसला तो त्याच्याबरोबर बोलता का माझ्या बरोबर बोलता. तुला काय करायचं ते कर, पण आरडाओरडा करू नकोस. रघु काका काय रे, काय झाला? का तू काय माझं पाण उतारा करूचो असा? कर कर, बोल काय ता. या गावाचा सगळा बघतोय मी, पण लक्षात ठेवा नाही का नू, रघु कसो असा तो विचारा तुमच्या बापाशी. रघु काका चुकला. माधव जा बोलणार जायसाठी मी पाय धरते, पण आत्ताच्या आत्ता घराकडे चला. अहो, माधव जनावर चावला हा. अरे बापरे, असाच होताला. ऐसना गेलो आणि गावराटी विचारलो. काय झाला दत्ता? रघु काका आता लवकर चला, नाहीतर काहीतरी विपरीत होईल. आणला माझा कॅटर. रघु असं काय करतोस? अरे तुझ्याकडे ती पुण्याई आहे म्हणून लोक येतात ना बोलवायला तुला. आणि हे आपलं घर आहे. अण्णासाठी दत्तासाठी तरी चल, मी पण येतो तुझ्याबरोबर. तुला जो काही राग काढायचा ना तो नंतर काढ, पण आत्ता चल. नेने तू सांगतस म्हणाल, नाही तर त्या घरात मग पाऊल सुद्धा ठेवता नाही होता. अरे हो बाबा, चल आता चल. चला चल चल. माधवा, माधवा, राजा डोळे उघड रे बाबा, डोळे उघड. आहे अगे विष उतरला तर सूद येत ना त्यांका. माधवा, रे माधवा. तू न पहिला हायता रडणं बंद करा. तुझ्या रडण्यान तो काय शुद्धीवर येणार असा? छाया ताईनू, अहो आवस असा ना ती काळजी वाटतलीच ना. सरिता, काळजी हैसर सगळ्यांकाच वाटता. या रघु काका. हो या. रघु काका, या बघा हो काय झाला आता. रघु काका, माझा भाऊजी जा काय बोलले ना त्यांच्या वतीत मी तुमची माफी मागते. पाया पडते मी तुमच्या. ह्या काय चालला ना तर सगळं थांबवा. ही पिढा घरातली पिटाळून लावा. पाया पडते तुमच्या, पाया पडते मी. सरिता, काय करतेस रे? ये इकडे, पैसे ये, पैसे ये. अगं रघु काय आणि मी काय परके का हो? हक्कानं दत्ताला रघुकडे पाठवलंस ना का? घरातला माणूस म्हणूनच ना. मग घरातल्या घरात कुणी एकमेकाला काही बोललं तर आपण राग धरतो का मनात? नाही ना. मग रघुला कसलाही राग आलेला नाही. काय रघु? हो, त्याला काय करायचं ते करेल बरोबर. वहिनी रडू नका. साप चावलाय ना. अहो, साप फार विषारी दिसत नाहीये, नाहीतर आतापर्यंत विष चढलं असतं.
दत्ता हो पालो वाटून जखमेवर लाव. भाऊजी तुम्ही सकाळच्या निघून गेलास पण आता काहीतरी उपाय सांगाव आम्ही करू. तुम्ही करून काय होचा नाही. उपाय माधवानच करू गयो. काय तो घरातलो थोरलो असा. अहो, तो तर बेशुद्ध असा. त्या पाल्यान तो शुद्धीवर येईल. शुद्धीवर येलो तर सूर्य उगवायच्या आधी 1 हांडो दूध डोक्यावर नेऊन पिंडीवर वतायचा. पण लक्षात ठेवा सूर्याचा 1 किरण पडता कामा नये. त्याच्या आधी हो विधी करून येऊ होयो. गण चाळवलेले असो त्यांना शांत करू आहे. तसा नाही झाला तर ह्या माझ्या हातून सगळा जाय. हो अंगारो घ्या. देवाचं नाव घेऊन त्याच्या कपाळाक लाया वय आणि पाण्यात घालून त्याला थोडं थोडं पाजा. चला येतोय मी. वहिनी मी येतो. दत्ता काही लागलं तर कधीही रात्री दार ठोठाव, मी आहेच. रघु चला. माका सांग तू माधव किती बुका शिकलो हा? अरे प्रोफेसर आहे तो. म्हणजे किती बुका? खूप म्हणजे इतकी की आता त्या बुकातल्या लोकांना शिकवत येतो. काय उपयोग? काय काय बडबडा होतो. शेवटाक माझ्या पायाकडे यावचा लागला. अरे त्यांची मोठेपणात आहे मुंबई. हैसी गणिता हैल्याच मास्तरांसोड होई काय. बरोबर. पण आता हा कसला उपाय सांगितलास? एकदम जालीम. अगदी जालीम. या नायकांचा काय होय तर तो बघता.